नमस्कार, मी जगन्नाथ पाटील. आपल्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजे आता बदललेलं नाव आहे, जे जे पाटील स्पीक्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आत्ता या घडीला मी नालासोपारा पश्चिमेला जे चक्रेश्वर मंदिर आहे त्याच्या समोरच्या तलावाचं दर्शन आपल्याला घडवतोय. चक्रेश्वर मंदिर हे फार पुरातन आहे आणि तेवढाच पुरातन हा तलाव आहे. खरं म्हणजे हा तलाव ही चक्रेश्वर मंदिराचीच प्रॉपर्टी आहे, पण महापालिकेने ताब्यात घेतल्यामुळे त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे आता या परिसरात सर्वधर्मीय लोक संध्याकाळी येतात, वॉकिंगसाठी येतात, व्यायामासाठी येतात आणि आनंद घेतात. मोकळ्या हवेचा हा आनंद आहे. भव्य असा तलाव असून महापालिकेच्या आधिपत्याखाली असल्यामुळे तो स्वच्छ आहे. इथे कोणत्याही तऱ्हेचा कचरा टाकला जात नाही, सक्त मनाई आहे. एवढंच काय तर गणपती विसर्जनाच्या वेळी इथल्या फार मोठी व्यवस्था केली जाते आणि सगळे निर्माल्य हे बाहेर एका कलशात ठेवले जातात. असा हा तलाव सोपारा गावाचं भूषण आहे. खरं म्हणजे सोपारा म्हणजे शिरपारक नगरी, इथे असलेली निरनिराळी तीर्थक्षेत्र आहेत आणि अशा तऱ्हेचे वसई तालुक्यामध्ये जवळजवळ 125 तलाव आहेत. बहुतेक तलाव स्वच्छ आहेत. महापालिकेने जे तलाव घेतलेले आहेत त्याची स्वच्छता तर वाखाणण्यासारखी आहे, पण निर्मळसारख्या ठिकाणी असलेला तलाव अजून महापालिकेने घेतलेला नाही, त्यामुळे तिथे थोडासा गलिच्छपणा आहे. हा तलाव आपण पाहाल, सुंदर असं हे वातावरण आहे. परिसरामध्ये असलेली घरं, दूरवरून उडणारे पक्षी आणि काही प्रवासासाठी किंवा आनंदासाठी आलेली माणसं आपण इथे पाहतोय. संध्याकाळच्या वेळेला इथे गर्दी असते, निवांतपणा असतो, शांतता असते आणि अशा तऱ्हेने आनंददायी असं हे वातावरण आहे. धन्यवाद. आपण माझं चॅनल पाहत आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी विनंती करतो आणि मी इथेच थांबतो.